वेट फॉर प्रॉपर ब्रेकआउट म्हणजे काय? ओके. तर नुसता सिग्नल दिसला किंवा एखादा ब्रेकआउट होत आहे म्हणून फक्त तुम्ही ट्रेड घेत असाल, तर ते तुम्हाला न करता तुम्हाला प्रॉपर ब्रेकआउटसाठी वेट केलं पाहिजे आणि मगच तुम्ही ट्रेडिंगमध्ये एंट्री केली पाहिजे. जे बिगिनर आहेत ते कोणती मिस्टेक करतात याच्यामध्ये, की एखादा जर सपोर्ट असेल, एखादा रेझिस्टन्स असेल आणि कुठेतरी प्रॉपर सपोर्ट आणि रेझिस्टन्सच्या ठिकाणी ब्रेकआउट असेल, तर बिगिनर जेव्हा पण ती सपोर्ट आणि रेझिस्टन्स ब्रेक करून वर जायला स्टार्ट होते एखादी कॅन्डल, तिथं ते लगेच एंट्री करून देतात. ओके. आणि नंतर मग असं होतं, की ज्या टाईम फ्रेममध्ये तो ब्रेकआउट झाला पाहिजे किंवा त्या टाईम फ्रेममध्ये ते ब्रेकआउटसाठी वेट न करता लोअर टाईम फ्रेममध्ये एंट्री करतात जस्ट बिकॉज त्याने तो सपोर्ट आणि रेझिस्टन्स ब्रेक करायला स्टार्ट केलं. ते कॅन्डल क्लोज होण्याचा वेटच नाही करत आणि नंतर असं होतं जेव्हा कॅन्डल क्लोज होते तेव्हा एखादी रिव्हर्सल कॅन्डल बनते. पण त्यांनी ऑलरेडी एंट्री केलेली असते आणि मग मार्केट त्यांच्या अगेन्स्ट जायला स्टार्ट करते आणि मग ते लॉस करतात. सो त्याच्यामुळे काय होतं, एकतर लॉस होतो, ओके, आणि अननेसेसरी एंट्री होते. सो जर तुम्हाला ही चूक अव्हॉइड करायची असेल, तर तुम्हाला ब्रेकआउट होण्यासाठी वेट करावं लागतं, ओके, किंवा ब्रेकआउट कन्फर्मेशनसाठी वेट करा. जोपर्यंत त्या प्रॉपर सपोर्ट किंवा रेझिस्टन्सच्या लेवलला मार्केटची जी कॅन्डल आहे ती क्लोज होत नाही, तोपर्यंत वेट करा आणि नंतर एंट्री करा. किंवा मग तुम्हाला जर सेफेस्ट एंट्री पाहिजे असेल, तर फॉलो थ्रू कॅन्डलचा वेट करा किंवा मार्केट पुन्हा त्या लेवलला येऊन रिटेस्ट करून जेव्हा पुन्हा ब्रेकआउट करून वर जातं, तेव्हा एंट्री करा. ओके. सो कधी पण ब्रेकआउटमध्ये तुम्हाला जर ट्रॅप व्हायचं नसेल, तर तुम्हाला ब्रेकआउट कन्फर्मेशनसाठी वेट करावं लागतं. ओके. सो जर अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील, तर ट्रेडिंग शाळा स्वरूप या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.